महाराज आत्तापर्यंत प्रत्येक दृष्टांत आपण पाहत गेलो, ऐकत गेलो, वेगवेगळी उदाहरणं तुम्ही सांगितली. पण ज्या प्रकारे आपण संतांच्या अभंगांचा अभ्यास करतो, ज्ञानदेवांचा असेल किंवा संत परंपरेतले इतर सगळेच संत असतील, जे दृष्टांत ज्या ओव्यातले प्रत्येक शब्दामागचा अर्थ त्यांनी त्या 300-400 वर्षापूर्वी लिहिला, तो आजच्या जगण्याला आपल्याला लागू पडतो. याला काय म्हणायचं? असं आहे, एक थोडंसं भूमिका मांडून पुढे मागतो की परमार्थाची वाटचाल करत असताना स्वतः किती जरी उपासना केली तरी तो एक फायनल सद्गुरु कृपेचा टच लागतो. तेव्हा ते अभंगाचे अर्थ मूर्त होतात. खरंय. साधा अर्थ कळणं निराळं आणि अभंग मूर्त होणं निराळं. तो मूर्त सद्गुरु कृपेने होतो. महाराजांच्या जीवनामध्ये अनेक संत भेटले. आपण जे म्हणाले अभंगाचे अर्थ, ते अभंगाचे अर्थ तसे होत नाहीत. अभंग सोडवायचा नसतो, अभंग धरून ठेवायचा असतो. आणि तो धरून सुद्धा तसा येत नाही. संतांची कृपा झाल्यानंतर त्या अभंगाचा नेमका आशय धरता येतो. त्याच्याकरता जीवनामध्ये साधू संत भेटावे लागतात. एक साधा प्रॅक्टिकल दृष्टांत. दादा महाराज असे सातारला गेले. आमचं मारुतरायाचं मंदिर आहे आणि तिथे नैवेद्य दाखवत होते. आईने सांगितलं नैवेद्य दाखवून ये. ताटात नैवेद्य भरला, ताट ठेवलं आणि असं पाणी फिरवलं. तितक्यात एक महापुरुष होते, हुसेन शाह नानावली, अवलिया माणूस होता. त्यांना काय वाटलं, आले आणि असं पाणी फिरवत असं मान धरली. क्या करते हो? तुमचे पुरे क्या करते हो? बाबाची कुछ नाही, आमच्या धर्मामध्ये आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो, तसं दाखवतो. ऐसा बताओ कैसा नैवेद्य दिखा. ऐसा काय रे म्हणाले बेटा, हे पाणी फिरवलं म्हणजे काय झालं? ते म्हणजे काही नाही, पाणी फिरवल्यानंतर या ताटातल्या ज्या वस्तू आहेत ते देवाच्या झाल्या. पाणी फिरवलं नव्हतं तिथपर्यंत अन्न होतं. पाणी फिरवल्यावर तो प्रसाद झाला. वा बेटा, हुशार आहे तो. आता मी सांगितलं तसा नैवेद्य दाखव. असा दाखव म्हणाले. वस्तू जर ताटात ठेवली, भात जर ताटात ठेवलं तर प्रसाद. आता तुझ्या भोवती जर पाणी फिरवलं, तुझं आयुष्य काय आहे? ते प्रासादिक होऊन प्रसाद झाला. म्हणजे कसा कसा अनुभव झाला. त्यांनी चटकन विचारलं, वा बेटा वा वा. मग दादा महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला की मी प्रसाद दाखवला पण प्रभूने स्वीकारला, याची प्रचिती काय? ते म्हणाले, ज्या अर्थी प्रश्न विचारलायस त्या अर्थी तुला उत्तर माहिती आहे. सांग तुला काय कळलं? मी करत नाही, सर्व करतो तोच करतो, हे कळणं हाच प्रभूचा प्रसाद. करणे का न करणे हे आघवे तोच जाणे. तुम्ही म्हणला ना, आजही जिवंत आहे. करणे का न करणे हे आघवे तोच जाणे, विश्व चळतसे येणे परमात्मे. माळिये जेवते नेले, तेवते जळ निवांत जी गेले, तया पाणी ऐसे लागे व्हावे का. बघा, 700 वर्षाची उभी काय सांगतात दृष्टांत. अरे माळिये जेवते नेले, मोठी बागायत आहे. इथे कांदा, इथे मिरची आहे, इथे लसूण आहे, इथे ऊस आहे. पाणी कधी म्हणत नाही की मला उसाला नाही. पाणी कधी म्हणत नाही कारल्याला नेऊ नकोस. माळिये जेवते नेले, तेवते जळ निवांतची गेले. तसं प्रभूने जी जीवनाची आखणी केली आहे त्याप्रमाणे गेलं असं दुःख व्हायचं कारण नाही आहे. मी एवढी भक्ती करून माझं असं का झालं, संपलं. म्हणून माणसं रोज दिवसाला देव बदलतात. तर त्याला तुम्ही मुद्दा चांगला उपस्थित केला. त्या अनुषंगानेच विचारतो. कारण ज्या प्रकारे त्यांना देवत्व मिळालंय ते जपणं आपलं काम आहे. बरोबर. आणि संतांनी जे दिलंय ते पुढे नेण्याचं देखील कर्तव्य आपण बजावलं पाहिजे. आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नामदेवांनी ती क्रांती विठ्ठलाला वाळवंटात आणून कीर्तन करून, बरोबर, चोखा मेळ्याची हाडं पायरीशी पुरून क्रांती केली. बरोबर. श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यातले दरी मिटवून टाकली. बरोबर आहे. जे आढळ आहे ती श्रद्धा आहे. आढळ आहे, खरंच आहे. ती कधी निर्माण करा, त्याच्यावरती श्रद्धा ठेवायला. बरोबर. पण संताला एका चौकटीमध्ये बांधणं,
हे जे आज होत आहे ही गती कोणती आहे की नाही, माणसं माणसं ही का अशी प्रमाण हे हे परमार्थातलं राजकारण असं म्हटलं तर काही वाईट वाटायचं काही कारण नाही. खरंय. तुम्ही म्हणाल राजकारण वाईट आहे का? बिलकुल नाही आहे. पण एका मुद्द्यावर न थांबणं हे जिथे चालतं त्याला आपण राजकारण म्हणतो, नाही का? तसं श्रद्धा आढळच आहे, ती इकडे नाही तिकडे नाही, ती कधी ढळत नाही. जी कधी ढळत नाही ती श्रद्धा. हो. आज मी त्यांना मानलं आणि उद्या मी त्यांना मानत नाही, संपलं संपलं. तसं नाही आहे, तसं नाही आहे. सद्गुरू म्हणून चरणावर डोकं ठेवलं तर शेवटच्या श्वासापर्यंत सद्गुरू म्हणून राहिलं. त्यांचं काय असेल ते त्यांच्यावर असेल, पण यांची श्रद्धा ढळली नाही. हे वर्म आहे त्यातलं. खरं. हां, म्हणून मगाशी जी ओवी सांगितली, तक्रार नाही. सामान्य माणूस तक्रार करतो, संत जीवनामध्ये कधीही तक्रार करत नाहीत. ठीक आहे, जीवन शब्दाचा तरी अर्थ काय आहे? सुख दुःख नामे जीवन, चांगलं वाईट नामे जीवन, खरं खोटं नामे जीवन. सुख म्हणजे जीवन नाही, मग दुःख म्हणजे जीवन नाही, सुख दुःख नामे जीवन. खरं म्हणजे जीवन नाही, खोटं म्हणजे जीवन, खरं खोटं नामे जीवन. काही जीवनात खरं आहे, काही जीवनात खोटं आहे, काही सत्य आहे, काही असत्य आहे, असं म्हणूनच जीवन चालतं. काही वेळेला खरं बोलावं लागतं, काही वेळेला खोटं बोलावं लागतं. जीवनाचा भागच आहे तो, नाही का? एखादी वस्तू आणली आणि ती गोळी असेल आणि मुलगा हट्ट करत असेल आणि ती औषधाची गोळी आहे, मग त्याला सांगावं लागतं, नाही रे बाबा तो वाईट आहे, दुसरं काहीतरी आणलंय. खोटं बोलावंच लागतं. काय मग खरं का खोटं? नाही, जीवनाचा भाग असाच आहे. जीवनाचा भाग सुख आहे का? परमार्थ केल्यानंतर सगळे सुखाचाच वर्ष होईल का? नाही. ज्यांनी सांगितलं त्यांनाही झालं नाही. किंबहुना ज्ञानोबरायांच्या वाटणीला जेवढं दुःख आलं तेवढं आमच्या वाटणीला कधीच आलं नाही. पण अख्ख्या वाङ्मयात कुठे तक्रार नाही. खरंय. जे आहे ते मान्य केलं, त्यांची ओवी ते जगले. माळी ये जेव ते नेले, तेव ते निवांत तया पाणी आयसे झाले हो आवेगा. एक माझ्या दृष्टिकोनातून श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भागत नाही. श्रद्धा आहे ती श्रद्धाच आहे. आता कोणी काय मानायचं त्याचा प्रश्न आहे. कोणाचं खंडन करायचं नाही आणि मंडन करायचं नाही. श्रद्धा आहे ती आहे. जसं ज्ञानोबा तुकावर श्रद्धा आहे ती आहे. ते असे आहेत म्हणून आहे, रेडा बोलवला म्हणून ते संत आहेत असं नव्हे. ज्यांचं चमत्कारावर लक्ष आहे ते म्हणतात रेडा बोलवला म्हणून संत आहे. बोलवलं आहे सत्य आहे, पण आम्हाला असं वाटतं आमच्यासारखे रेडे बोलायला लावले. रेडा बोलवला हा मान्य करत नसाल, पण माणसांना बोलू लावलं हे काही कमी आहे का? आज हजारो प्रवचनकार आहेत, ठीक आहे, आपापल्या पद्धतीने करत असेल, पण शेवटी ज्ञानेश्वरी सांगतायत ना. आता तुम्ही म्हणाला अभंग, साधा एक अभंग बघा, आसुदा कसा जिवंत आहे. मी नेहमी त्या अभंगावर कीर्तन करतो, माझ्या आवडीचा अभंग आहे. लागोन या पाया विनवतो तुम्हाला. ती म्हणाला नाही तो अभंग आत्ताला 450 वर्षाचा अभंग, या क्षणाला चंद्र सुरू आहे तिथपर्यंत. लागोन या पाया विनवतो तुम्हाला, करे टाळी बोलामुखी नाम. 400 वर्षापूर्वीचा अभंग, बरोबर. आज आज समोर बसलेला समाज आहे, कुणाला? लागोन या पाया, लागोन या पाया, लागोन या पाया, लागोन या पाया. मला असा प्रश्न पडतो, एवढं काय तुकाराम महाराजांच्यावर संकट आलं की त्यांनी समाजाला म्हणा मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो? काहीच नाही. माणसाच्या मुलीचं लग्न होत नसेल आणि होत जमत आलं आणि हुंड्यात आडलं तर म्हणतो असं घ्या पदरात. असं काही तुकाराम महाराजांच्यावर अडचण आली म्हणून ते पाया पड नाही. नाही, तुमच्या कल्याणाकरता तुमच्या पाया पडतायत. लागून या पाया विनवितो तुम्हाला, म्हणून या क्षणाला सुद्धा अभंग हा चालू आहे. काय म्हणतायत? करे टाळी बोलामुखी नाम. अरे बाबा, तुझं जर कल्याण व्हायचं असेल तर प्रभूच्या नामाने होईल. तुम्ही म्हणाल नावात काय आहे? कसं म्हणता? सगळं आहे ते नावातच आहे. सगळं आहे ते नावातच लपलं, नावातच लपलेलं आहे. काय नाही. हां, इलेक्शनला कोण उभं राहिले ते नावातच आहे ना. नाही का? हां, बाबा महाराजाची मुलाखत गेले, बाबा महाराज हे नावच आहे ना. हे नावात काहीतरी आहे ना. काही नाही. कसं मरक्या माणसाच्या नावात आहे तर पांडुरंगाच्या नावात भरपूर काहीतरी आहे. माझ्या आयुष्यातले नावातले अनुभव खूप आहेत.
मी एरवी डागला टोपी घालत असतो. थोडक्यात सांगतो, रेल्वेमध्ये बसलो होतो. एका माणसाने मला काय ओळखलं नाही, कारण फेटत बघितलेलं. मला म्हणाला, तुम्हाला दिसत नाही का म्हणाले, माझ्या नंबरवर बसलाय. मी म्हटलं, वा तुझं चुकीचं सांगतोस, माझा नंबर बरोबर आहे. काय बरोबर आहे म्हटलं, TC आल्यानंतर तुम्हाला उठवतो. माझ्या तिकिटावर तोच नंबर आहे. म्हटलं, बोगी नंबर बघ. मला बघायची गरज नाही म्हटले, तुम्ही बघा. तितक्यात तिथले बोरीबंदरचे काही हमाल मंडळी होती, ते वारकरी होते. त्यांना कळलं, ते आले हार घेऊन. आल्यावर त्यांनी विचारलं, हे कोण आहेत टोपी घालून बसलेत ते? अहो म्हणले, बा महाराज. ही घडलेली गोष्ट आहे. आला, पाय धरले, म्हणलं, महाराज विनंती करतो तुम्हाला, माझं चुकलं, मी तुमची रोज हरिपाठाची कॅसेट ऐकतो. म्हणजे मी समोर असून पटलो नाही, पण नाव ऐकल्यानंतर पटलं. म्हणून नावात काय नाही असं म्हणता येतं. जरूर आहे, नावात नाही असं कसं म्हणता येतं. मुलं दंगा करत असेल आणि आई गंमत करते, बाबा आले बरं का. बाबा आले म्हटलं की बाहेरून पोरग धावत येतो. आई कुठे आहेत का बाबा? नाही रे, बाबा आले नाहीत, पण त्यांचं नाव घेतल्याशिवाय तू जागेवर येत नाहीस. अनंत कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्या परमात्म्याची आहे, त्याच्या नावात काहीच नाही. म्हणून त्याचं नाव घेत वाटचाल करणं नामी वारी. आणि त्याचं नाव घेतल्यानंतर केव्हाही समाधान भेटतच ना. आता बघा, लागून या पाया सांगितलं, आज अभंग जिवंत आहे. तो किती वर्ष झाली? आजही चालू आहे. करणे का न करणे हे तोच जाणे, आजही लागू आहे. तो चिरंतन असणार आहे, चिरंतर आहे. क्रिया जात मी झालेपणे घडे काहीच न करणे. क्रिया जात मी झालोय ही त्यावेळची उभी आज लागू आहे. सर्व काळाला लागू पडतं ते संत वाङ्मय. आता नावाचा तुम्ही उल्लेख केला म्हणून मी थोडंसं विठ्ठलाच्या भक्तीकडे येतो. बरोबर. हे नातं कसं आहे विठ्ठलाचं, वारकऱ्याचं, तुमचं आमचं विठ्ठलाचं नातं? बरोबर आहे. एक महत्वाचा भाग आहे की विठ्ठल हा कलियुगातला अवतार आहे, मुळातला. आणि कलियुगातला अवतार असल्या कारणाने हा भक्त प्रेमास्तव निर्माण झालेला अवतार आहे, बरं का. मी मागेही सांगितलं, आत्ताही सांगतो, विठ्ठलाच्या अवताराचं कारण हे सामाजिक कारण आहे. आणि पांडुरंगाचा अवतार राक्षसांना मारण्याकरता नाही, नाही, नाही. मगाशी मी आपल्याला म्हटलं की दुष्टांचा संहार आणि साधूंचं रक्षण हे कृष्ण अवतार. पांडुरंगाच्या अवतारामध्ये दुष्टांचा संहार नाही, दुष्टांचं परिवर्तन. कारण का अवतार का निर्माण झाला? कशी रे विठ जोडली पुंडलिका. काय केलं? माये बापाची सेवा करुणी विठ्ठल आणिला रे सखा. कशी रे विठ जोडली पुंडलिका. अरे पुंडलिका, कशी रे विठ जोडलीस बा, आश्चर्य आहे. माये बापाची सेवा करुणी. मला नीट लक्षात घ्या, सामाजिक कारण आहे सध्या. हे वृद्धाश्रम रोज वाढत आहेत. विठ्ठलाचा अवतार हे सांगतो, मला प्रसन्न करायचं असेल तर माझी भक्ती कर, नको नव्हे, पण माझ्या भक्ती करायची असेल तर आई वडिलाची भक्ती कर, मी प्रसन्न आहे. लागू आहे की नाही काळाला? नाही का? मागे आई मातृदेवो भव पितृदेवो भव मागे होतं. आणि आत्ताही पांडुरंग अवताराचं कारण मातृदेवो भव पितृदेवो भव आहे. कुणाला राक्षसाला मारायचं नाही, नाही, कृष्णावतारापर्यंत सगळ्या देवांनी जाऊन प्रार्थना केली, राक्षस वाढले, देवा अवतार घ्या. इथे प्रार्थना केली नाही कोणी, इथे देव स्वतः आला. पुंडलिकाची आई वडिलाची भक्ती बघून हे केवढं मोठं सामाजिक कारण आहे. आणि दुसरी गोष्ट मी नेहमी सांगतो, ज्याला आई नाही बाप नाही तो पांडुरंग. का? तो सर्वाचा आई बाप, सर्वाचा आई बाप. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल आमचे जीवन अगम निगमाचे स्थान, विठ्ठल आमचा निजाचा सज्जन सोयरा जीवाचा. माय बाप चुलता बंधू अवघा तुझशी संबंधू, समर्पिली काया तुका म्हणे पंढरराया. काय अभंग आहे बघा. काय या भूमिकेतून विठ्ठलाचा अवतार आहे. म्हणून विठ्ठलाच्या देवळात जायला बंदी नाही. काही काळ होती, पण साने गुरुजींनी त्यावेळेला आणि जेव्हा
मंदिर मुक्त केलं. आमच्या माहितीप्रमाणे चोखोबाराय केव्हाच जाऊन विटेवर उभे राहिले होते. खरंय. हां, नामदेवरायाकडे जाताना कथा अशी ऐकली आहे मी. ते म्हणले चोखोबाराया जरा तू उभा राहा इथे, मी नामदेवरायाच्या घरी जाऊन येतो. मग आता मला सांगा, चोखोबा शब्दाचा अर्थ जातीवाचक करण्यापेक्षा चोख प्रतितीची आहे चोखोबा. मला तर म्हणायचं तुम्ही आम्ही सगळ्यांनी चोखोबा व्हायला पाहिजे. ज्ञानोबारांनी ओवीत वर्णन केलं, ऐसे जयाचे चोखट मानसी मी होणी असे क्षेत्र संन्यासी जया निजल्या ते उपासी वैराग्यसी. चोख मानस ज्याचा तर चोखा. मग आता हे त्या काळाकरता लागू आहे का आत्ता लागू आहे? चोखट मानस, शुद्ध अंतःकरण, आजही त्याची गरज आहे. आजही त्याची गरज आहे. मला सांगा, सर्वम खलविदम ब्रह्म हा पूर्वीचा शब्द आज वारकरी संप्रदायात सकळाशी येथे आहे देकार विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आला ना, म्हणून तुकोबारायचा वाणी वेदवाणी बोलते म्हणतात. खरं. हां, ज्ञानोबाराय म्हणाले, जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा, हाच माझा भक्तियोग आहे. जे जे हे नाही, हे नाही, जे 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 तुला दिसेल ते ते मानिजे भगवंत. खरं आहे. तुकाराम महाराजांना सर्व ठिकाणी देव दिसला, म्हणून त्यांचा एक अभंग मोठा गमतीचा आहे. ते म्हणाले, सर्प विंचू नारायण पण द्रोणी बंधावे. विशिष्ट ठिकाणी देव दिसला नाही, सर्प विंचवामध्ये सुद्धा देव दिसला. फार मोठा अर्थ आहे त्याच्यामध्ये. पण ते म्हणाले एकच आहे, या देवाचा गुण काय ते लक्षात घेऊन नमस्कार कर. सर्प विंचू नारायण, नारायणा हे तुझंच रूप आहे, नमस्कार. मिठी मारायला जाऊ नकोस, मिठी मारायला जाऊ नकोस. म्हणजे सर्व ठिकाणी देवत्व आहे ही कल्पना त्यावेळेला होती आणि आताही तीच आहे. जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत. आणखीन काय पाहिजे? आता बघा, साधी आहारावरची ओवी. ते म्हणाला ना, काय आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे. ज्ञानोबर शिरो, आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे. अरे जेवायचं असेल ते जेव, पण युक्तीचे मापेने जेव. काय खावं, किती खावं, कसं खावं, आवडलं म्हणून खातच राहावं का? याचाही उपदेश हा, सहज 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 बोलणे हितो उपदेश करोनी सायास शिकवती. आपल्या मराठीमध्ये भाषण आपण सांगतो ना, सावकाश जेवा. सावकाश जेवा शब्दाचा अर्थ 4 पंक्ती उठल्या तरी बसा नव्हे. पोटात अवकाश म्हणजे पोकळी ठेवून जेवा, भूक ठेवून जेवा. आता आहार तरी सेविजे युक्तीचे निमापे हे ज्ञानेश्वरी सहज सांगून जाते, सहज सांगून जाते. म्हणजे निराळं काही करण्याची गरज नाही. तुकाराम महाराजाचा एकच अभंग प्रख्यात आहे, चाले शरीर कोणाचे असत ते. मागे का आत्ता का इथून पुढे अजरामर अभंग आहे. चाले शरीर कोणाचे असत ते, कोण बैलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण. कोणीतरी त्यांना विचारला असेल प्रश्न, देव आहे का? का हो तुकाराम महाराज, या जगात देव आहे का? ते म्हणले, मला माहीत नाही, पण तू प्रश्नाचं उत्तर दे. चाले शरीर कोणाचे असत ते. एक तिरसट होता, तो म्हणला पायाचे असत ते. पुढचा प्रश्न आला, पाय कोणामुळे चालतात? गप्प झाला. म्हणजे हा त्या काळाचा सुद्धा अभंग आता जिवंतच आहे ना, जिवंतच आहे ना. हां, आता नाथाने सोन्याचा दृष्टांत दिलाय. ते म्हणाला कसं, सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान, एक पूज्य एक हीन, पण विकुजाता मोल समान. निंद्यवंद्य आत्मत्व तैसे. आत्मज्ञान सांगण्याकरता सुवर्णाचा विष्णू सुवर्णाचा श्वान असेल, पण बाजारात गेल्यानंतर आजही किंमत 29,000 भाव असेल किंवा 30,000 भाव असेल, तर त्याच्याकडे कुत्र म्हणून बघितलं नाही, त्याच्याकडे विष्णू म्हणून बघितलं नाही, सोनं म्हणून बघितलं. आजही जाऊन बघा, गळ्यातलं मंगळसूत्र न्यायातलं पायातलं पैंजण न्या, ते दोघं बघत नाही पायातला डाग आहे म्हणून भाव कमी किंवा गळ्यातलं मंगळसूत्र नाही, सोनं म्हणजे सोनं. तसं जीव मात्रांचा उद्धार बघा कशी होईल. सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान, एक पूज्य एक हीन, विकुजाता मोल समान, निंद्य वंद्य आत्मत्वित ऐसे. काय निंदन काय वंद, अरे भाव तोच आहे. तसं वारकरी संप्रदायाने नाथाने दाखवून दिलं की कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ नाही. ज्याच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे तो पवित्रच आहे. तसं जीवनामध्ये उलटसुलट घडणारच. काही चांगलं घडेल, काही. प्रत्येक माणूस मला सांगा कुणाच्या मनासारखं घडलंय? नाही का?
परिपूर्णतेने सुखी कोण आहे? कोणीच नाही. कुठे नाही कुठेतरी उणीव आहे. पण जी उणीव आहे ती मला असं वाटतं सगळ्या उणीवा त्या वारीत भरून निघतात. आहे त्या परिस्थितीशी मिळवून घ्यायला शिकवते वारी. काय हो, हा ट्रक आला नाही, मागे अडकला असेल, ते तरी काय करणार? एरवी हात मागे चालेल, दिंडी चालवून जेवायला घातला नाही. अरे बाबा दिंडी आहे. मग तो दुसरा म्हणेल असं चिडू नकोस, नवीन आलेला आहे, हेच पचवायला शिक. हां, वारी सहनशीलता शिकवते. सहनशीलता शिकवते. आणखीन काय पाहिजे? वारीतली सहनशीलता जर घरी आली तर अवघाची संसार सुखाचा करीन नाही झाला म्हणायची पाळी आहे. वैश्विक समता वारीमध्ये पाहायला मिळते. अगदी 100%. माझ्या दिंडीमध्ये सगळ्या जाती जमातीचे येतात, उच्च वर्णापासून सामान्यपर्यंत येतात. जोशी आहेत, बापट आहेत, कुलकर्णी आहेत, कांबळे आहेत, सगळे आहेत, वाघमारे सगळे आहेत. पण कोणीही असं कधी म्हणत नाही मांडीला मांडी लावून जेवायला बसतात. कारण तो जातीकडून बघत नाही, जन्माकडून बघत नाही. त्याच्या गळ्यामध्ये माझी पांडुरंगाची माळ आहे. माझी ये जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी पुरविती. माझ्या जातीचा आहे. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या जातीचे कोण? ते म्हणाले, माझी ये जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी पुरविती. आवडे ज्या हरी अंतराबाई हरी, ज्याला अंतःकरणापासून हरी आवडतो तो माझ्या जातीचा. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. जे विठोबाचे पाय आठवतात ते माझे सोयरे. अमक्या आडनावाचे का तमक्या आडनावाचे नाही. अजून वारीने काय शिकवायला पाहिजे? जे भेदभाव अजून गेलेले नाहीत म्हणून शब्द चालू आहे, आमचा नाही, जातीचं राजकारण चालू आहे. हा जो शब्द तुमच्या चॅनलवर इथे चॅनलवर येतो तो आमच्याकडे प्रश्नच नाही. कोणी असू दे, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, नवे नवे एकच कॉन्स्टिट्यूशन सांगतो तुम्हाला. आर्टिकल 14, 16, 17 राजघटना, त्याची एकच ओवी सांगतो ज्ञानोबरायची, कुळ जातीवर नागवेची अप्रमाण. आलं ना? तिन्ही कलम एका ठिकाणी आहेत. हा, हे वैशिष्ट्य आहे. तुम्ही म्हणाला ना काय लागू पडतं? कॉन्स्टिट्यूशन आत्ता झालं 50च्या नंतर, आणि 750 वर्ष बघा जाती व्यक्ती पडे बिंदुले. काय उभी आली? जाती व्यक्ती पडे. 700 वर्षाचं तुम्ही म्हणताय जाती हे नष्ट करा. अरे त्यांनी तो पायार असला. म्हणून नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबराय टाळ घेऊन उभे राहिले. बाबा महाराज कॉन्व्हेंटमध्ये शिकले बरं का, परदेश दौरा केला, पण मला कधीही वाटलं नाही की इतर काही करावं. माझा फर्निचरचा मोठा बिझनेस होता. 56 सालामध्ये जवळजवळ 5 ते 6 लाखाचा बिझनेस होता. तर कवडी किमतीला विकून टाकला. मी माझ्या वडिलांना सांगितलं, ज्याला भांडवल टाकलंय ते विकून टाकू आणि ज्याला रक्त ओकलंय ते टिकून धरू. वा, तो कशाची पैशाची कथा न काय विषयाची आहे त्याच्यात? प्रारब्ध असेल तर प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे मान. कोणी कोणाचा हेवा करायची गरज नाही. नको म्हटलं तरी चालतील आणि पाहिजे म्हटलं तरी येणार नाही. हे कशाने आहे? आज मी जर ते बिझनेस वाढवला असता तर नक्की आज कोट्यावधीचा बिझनेस झाला असता. पण व्यापारी म्हणून माणसांनी मला ओळखलं सुद्धा नसतं. त्या दुकानात खुर्ची चांगली मिळते, आज जगभर नाव आहे. का? वारकरी आहे म्हणून. ही कशाची फलश्रुती आहे? वारकरी झालो त्याची म्हणून माझ्या मनाला कधी शिवलं नाही. लहानपणापासून संस्कार होते खरे, पण एक निष्ठा होती की वारकरी संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय जगात नाही, जो सर्वांना घेऊन बरोबर चालतो आणि कोणामध्ये फाटाफूट नाही, कोणाची स्तुती नाही, कोणाची निंदा नाही. आम्हाला करायची गरजच नाही. खरं आहे. दुसऱ्याच्या निंदेवर जर तुमची इमारत उभं राहत असेल तर ती कच्ची आहे ना. तो वारकरी संप्रदाय शिकवत नाही. हा, वारकरी संप्रदाय जाऊ नका, आमच्याकडे या, खा प्या, चालेल. मग सगळी मोकळीक देऊन जर परमार्थ करायचा असेल,
कुठेही फिरून जर जगायचं असेल तर लग्न करण्याची गरजच नाही. पण संसार सुखाचा व्हायचा असेल तर एकाला धरूनच राहिलं पाहिजे. हे कोणाला मान्य होईल, कोणाला मान्य होणार नाही. जे मला पटलं ते सांगितलं. खरं आहे. असं सांगायचं मला राजेंद्र, की काम काय, क्रोध काय, लोभ काय, दंभ काय, हे चटकन जात नसतात. अहंकार काय चटकन जात नसतात. त्यांना घालवावं लागतं. हा कालांतराने जातो, कालांतराने जातो. दारू मनात आलं तर आजच्या आज सुटेल, अशी खूप माझी एक उदाहरण आहेत. खूप आहेत की आले, माळ घातले, पुन्हा मागे वळून बघितलं नाही. मांस खातो ते सोडलं, पुन्हा मागे बघितलं नाही. तंबाखूची पुडी फेकून दिली, पुन्हा घेतली नाही. हे माझ्या समोरच्या एक नाही हजारो उदाहरण आहेत. पत्ते टाकून दिले, पुन्हा हातात धरले नाहीत. पण अंतःकरणातला द्वेष मत्सर तो काय म्हणजे काय, इतका लवकर जाणार नाही बरं का. असा आहे की फ्ल्यूचा ताप निराळा आणि मुदतीचा ताप निराळा. मुदतीचा ताप आहे, ती मुदत झाल्याशिवाय, पूर्वी टायफॉइड व्हायचा 21 दिवस 41 दिवस, म्हणजे ती मुदत झाल्याशिवाय तो उतरायचा नाही. खरं आहे. तसं हे जे काही आहे काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, ते म्हणाल आज माळ घातली की त्यातून मुक्त झालं नव्हे. बाह्य अंगाचं जरी परिवर्तन घडलं तरी मला वाटतं पुष्कळ आहे. कालांतराने होत राहील, कालांतराने होत जाईल. मला असं वाटतं वारीचा जसा जसा मुक्काम जवळ येतो तसं पांडुरंग जवळ येतो, तसं जीवनामध्ये हे टप्पे करता 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 पांडुरंगाजवळ जाऊन पोचायचं आहे. ध्येय निश्चिती असावी. हा देहाची निश्चिंती आहे. काय काम टाकायचं नाही, पण नको तिथे संबंध ठेवायचा नाही. अर्थ चाड जीवे, अर्थाबद्दल चाड असू दे, पण दुसऱ्याचे मिळावं म्हणून हाव नसू दे. संसार करायचं म्हटलं तर ते लागतंच ना. खरं आहे. परमार्थ करायचं म्हटलं तरी लागतंच. काय लागत नाही, काय लागत नाही. काय वारी काही फुकट होत नाही. नाही म्हणजे जीवनाचा भाग आहे. संतांनी सत्य सांगितलं. पण हाव धरू नकोस. आणि दुसरी गोष्ट आहे, दुसऱ्याकडे बघून जगू नकोस. स्वतःकडे बघून जगायला शिका. असं आहे, आपण तसे दुःखी नाही. मी रस्त्याने चाललोय पण तुमची गाडी बघून मी दुःखी झालो, म्हणजे ही तुमच्याकडे ॲक्शन नाही, रिॲक्शन आहे. पहिल्यांदा नीट चालला होता, पण गाडी गेल्यावर त्यातल्या त्यात भाऊ गाडीत बसून गेला, जास्ती दुःख झालं. घरी आला असा तापून आला. का रे म्हणले, का हो काय झालं. दादा गाडीत बसून गेला पण मला चल म्हणला नाही. म्हणजे त्याची गाडी बघून आपल्याजवळ का नाही, त्याच्याकडे आहे म्हणून दुःख आहे. नाही, आपल्याकडे आहे ते समाधान आहे. जैशा स्थिती आहे तैशा परीर आहे, हे वारकरी संप्रदाय शिकवतो. वारकरी संप्रदायाचे अनेक 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 गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. जैशा स्थिती आहे तैशा परीर आहे. आमच्या जीवनामध्ये काही सुखदुःख कमी आली. माझ्या जीवनामध्ये तर डोंगरा एवढी दुःख कोसळलेली आहेत. पण अशात सुद्धा भजन कधी थांबलं नाही, कधी बंद करावं असं वाटलं नाही, कधी निष्ठेत फरक पडला नाही. हे आमची निष्ठा नव्हे, हे सद्गुरूची कृपा आहे. सहज जीवनामध्ये प्रभूची उपासना कशी करावी हे वारकरी संप्रदायाने शिकवलं, नाही का. सहज म्हणा, मी करतो म्हणणं हा संसार आहे, मी करत नाही प्रभू करून घेतो म्हणणं परमार्थ झाला. एकाने मला सहज विचारलं, प्रपंच आणि परमार्थ याच्यातला फरक सांगा. माझ्या आता ते अंगठी आहे. मी म्हटलं, हे बघ, अंगठीची किंमत कळणं हा संसार आहे आणि बोटाची किंमत कळणं हा परमार्थ आहे. साधं सरळ गणित आहे, नाही का. अंगठी विकत मिळते म्हणून किंमत होते, बोट विकत मिळत नाही म्हणून त्याची किंमत नाही. आणि ज्या दिवशी बोटाची किंमत होईल त्या दिवशी तुम्हाला कळेल की बोटाने काय करावं, हाताने काय करावं. तुकाराम महाराजांचा फार प्रख्यात अभंग आहे, आमच्या वारकऱ्यांना सगळ्यांना पाठ आहे. बर्वे झाले आलो या जन्मासी, जोडी जोडली मनुष्य देहाईसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे तू सर्व सुखाशी पात्र होईजे. दिली इंद्रिय हात पाय कान कशा करता, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण,
नासे जीवपण भवरोग, दिली इंद्रिये हात पाय कान. किती गोड सांगितलं बघा. अरे प्रभूने तुला हात पाय नाक कान डोळे दिलेत, बाकीचं कर्म कर, पण ज्यांनी हात दिलेत त्याच्या नावाने भजन कर. खरंय. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. सहज बघा, तुम्ही म्हणाल त्यावेळेचा अभंग कसा आज आला? आजही आहे. आजही आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. कान तुम्ही ऐका रे कीर्ती. अरे कानानो पांडुरंगाची कीर्ती ऐका. अरे पायानो कुठे चालत जा? पंढरीच्या वारीला चालत. पंढरीची वारी म्हणजे पंढरीची वारी नाही, ज्यांनी पाय दिले त्याची वारी म्हणजे पंढरीची वारी. वा. हाताने भजन करणं, टाळ वाजवणं म्हणजे ज्यांनी हात दिलं त्याची कृतज्ञता प्रकट होणं. मी एक नेहमी दृष्टांत देत असतो. एक घडलेला दृष्टांत आहे. एक लहान मुलगा होता, त्याला काही कळत नव्हतं. आमच्या फळावरचाच एक मुलगा होता, त्याला काही कळत नव्हतं. तो देवाला नमस्कार करायला तरी तयार व्हायचा नाही. मग त्याचा बाप म्हणाला, असं करू नकोस रे बाबा, मी नाही देवाच्या पाया पडणार. अरे पण म्हणाले, तू इंग्रजी शाळेत जातोस, तुला सांगितलंय ना कोणी काय दिलं की थँक्यू म्हणावं. तसं म्हणे देवाने आपल्याला एवढं दिलं, नाक दिलं, पाय दिले, हात दिले, मग एवढंच म्हण थँक्यू गॉड. काय सुंदर आहे बघा. काय म्हण? थँक्यू गॉड. थँक्यू गॉड म्हणली की झाली ना प्रार्थना. आणखीन काय? व्हॉट मोर? आणि त्या दिवसापासून तो म्हणू लागला थँक्यू गॉड. झाली प्रार्थना. दिली इंद्रिय हात पाय कान. बघा सहज. कशा करता दिलेस? अरे हाताने नको ते करतोस, पण ज्या प्रभूंनी हात दिले जरा भजन वाजव. म्हणून कीर्तनामध्ये आम्ही सांगतो टाळी वाजवा, भजन करा. करे टाळी बोला मुखी नाम. कुणाचं नाम? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. कुणाचंही नाम जमत नाही. जेव्हा बाईला सांगितलं जातं नाव घे, तेव्हा कुणाचंही नाव घेते का? नाव घेऊन चालेल का? नाही, मालकाचंच घ्यावं लागतं. तसं कलियुगामध्ये जो विश्वाचा मालक आहे त्याचं नाव आहे विठ्ठल. खरं आहे की वारीचा हा सगळा सोहळा, हा अमृत अनुभव असाच ऐकत राहावं असं वाटतं. पण हे अनुभव तुमच्याकडनं आम्हाला अजून ऐकायला मिळत. हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना प्रसंग आला तर अजून खूप बोलीन. आणि खूप दीर्घायुष्य तुम्हाला लाभो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. पांडुरंगाने नुसतं दीर्घ आयुष्य देऊ नये, मला शेवटच्या श्वासापर्यंत विठ्ठल स्मरण करतच आयुष्य द्यावं. वाणीने जर विठ्ठल म्हणता आला नाही तर त्या आयुष्याला काय अर्थ आहे? खरं. वाणी तोंड खाण्याकरताय, खाता आलं पण विठ्ठल म्हणता आलं नाही तर आयुष्य व्यर्थ आहे. मी काहीच प्रार्थना करत नाही, देवाने काही दिलं नाही असं नाही, भरपूर दिलं. सगळं नाव आहे, लौकिक आहे, सगळं आहे, समाधान आहे. मुख्यतः म्हणजे माझी पुढची पिढी त्याच्यात आहे. मी करतो असं नव्हे तर माझी मुलगी, माझा नातू सगळे कीर्तन करतात. अजून काय पाहिजे? खरं आहे. मुलाला कळत नाही की हा भात आहे, पण कळलं नाही तरी तोंडात गेल्यावर त्याचे पोट भरत आहे. तसा हा विठ्ठल स्मरण आहे, तशी ही वारी आहे. म्हणून सर्वांनी यावं, त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. आमचे 150 वर्ष परंपरा आहे आणि 101वी दिंडी आहे. आवडीने यावं, दिंडीतला आनंद भोगावा आणि आमची वारी परंपरा अशीच चालू ठेवा. एवढे आम्हाला आशीर्वाद द्यावा. आम्ही आशीर्वाद देण्याइतके मोठे नाही, पण आशीर्वाद घेण्याइतकं लहानच ठेव, ही जनता जनार्दनाच्या चरणी प्रार्थना आहे. पुंडली. धन्यवाद महाराज, या चर्चेत सहभागी झालात आणि खूप छान सगळे अनुभव सांगितले. आज इथंच थांबू. पाहवक्ता IBN लोकमत.